पाहतोय जरांगे पाटीलांचं उपोषण स्थळ आहे हे आंतरवाली सराटीमध्ये आणि जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी हे राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघेही तिथे दाखल झालेले आहेत। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या आंदोलनस्थळी दाखल झालेलं आहे। तसंच मराठा अभ्यासकांसोबतच्या चर्चेनंतर हे शिष्टमंडळ जे आहे ते उपोषण स्थळी आलेलं आहे। विखे पाटलांची जरांगे सोबत चर्चा सुद्धा होते आणि शिष्टमंडळ जे आहे सरकारचं हे जरांगेंच्या भेटीला दाखल झालेलं आहे। राज्य सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेत आहे उपोषण स्थळी। जरांगे जिथे उपोषण करतायत तिथे हे सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे देखील उपस्थित आहेत। तर मनोज जरांगे यांची भेट घेत आहे सरकारचं हे शिष्टमंडळ। समीर किधर है? सचिन जिरे आमचे प्रतिनिधी सध्या उपोषण स्थळावरून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सचिन, काय अपडेट्स आहेत? सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालंय तिथे। सरकारचं शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड आहेत, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते किशोर शितोळे असे तिघांचं शिष्टमंडळ गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे पाटलांच्या संपर्कात होते, ते आता आलेले आहेत। मात्र दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना उलट्याचा त्रास होतोय, त्यांना मळमळ होती, उलटी होती, त्यामुळे वैद्यकीय पथक या ठिकाणी आलं होतं। वैद्यकीय पथकाने आता तपासणी केलेली आहे आणि आता जो मनोज जरांगे पाटील यांनी जी अभ्यासक चर्चेसाठी पाठवली होती विखे पाटलांकडे, त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर अभ्यासकांनी मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण परिस्थिती सांगितलेली आहे। त्या परिस्थितीनंतर आता विखे पाटील या ठिकाणी आलेले आहेत। आता विखे पाटील, मनोज जरांगे पाटील शिष्टमंडळ अशा पद्धतीने ही चर्चा होत आहे। या चर्चेमध्ये नेमकं काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। मात्र तत्पूर्वी जे अभ्यासक होते त्यांनी विखे पाटलांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे अशा पद्धतीची माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिलेली आहे। कुठेतरी हे चांगले संकेत मानले जात आहे या उपोषणाच्या संदर्भात, कारण की आता तोडगा निघू शकतो अशा देखील शक्यता व्यक्त केल्या जात आहे। मात्र आता नेमकं या चर्चेमध्ये काय झालेलं आहे, मंत्री विखे पाटील हे सर्व जरांगे पाटलांना सांगत आहेत आणि त्यानंतर आता सर्व झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील निष्कर्षापर्यंत पोहोचतात का, कुठला निर्णय ते घेतात, तोडगा निघतो का, पुढील काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। नक्कीच सचिन, खरं तर सरकारच्या शिष्टमंडळाने अभ्यासकांसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे आणि सकारात्मक चर्चा झाली असं तुम्ही म्हणालात। काही अपडेट्स आहेत का या संदर्भात? वातावरण या ठिकाणी पसरलं होतं, जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होता। मात्र त्यानंतर आता विखे पाटील आलेले आहेत, ही चर्चा सुरू झाली आहे। या चर्चेमध्ये आता नेमकं काय होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। नक्कीच 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 सचिन, सध्या तिकडे काय परिस्थिती आहे? तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे जरांगेंची प्रकृती सुद्धा खालावली होती, उलट्यांचा त्रास त्यांना होत होता। सकाळपासून कदाचित ते उन्हामध्ये उपोषण करतात म्हणून सुद्धा त्यांना हा त्रास होत असावा। काय अपडेट्स त्यांच्या तब्येती संदर्भात? नक्कीच डॉक्टरांनी जेव्हा मी यानंतर बोललो, डॉक्टरांनी उन्हामध्ये असल्यामुळे अशा पद्धतीचा त्रास होत असतो, डिहायड्रेटचा हा प्रकार असू शकतो अशा पद्धतीची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे। कारण की सकाळपासून मनोज जरांगे पाटील हे रक्तरक्ता उन्हामध्ये आहे, त्यामुळे त्यांना जेव्हा अभ्यासक बोलत होते तेव्हा थोडा त्रास जाणवला। जसं अभ्यासक गेले त्यांना 2-3 वेळेस उलटीचा त्रास झालेला आहे आणि यानंतर आता मनोज जरांगे पाटलांची तब्येत काहीशी खालावल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे।